मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आपण युद्धात विजय मिळवला नाहीये, तर हा केवळ युद्धविराम आहे। त्यामुळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याचं अमित ठाकरे यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं आवाहन देखील अमित ठाकरे यांनी या पत्रातून केलेलं आहे। तर अमित ठाकरे यांच्या या भूमिकेवर भाजपमधनं आता प्रतिक्रिया समोर आली आहे। संपूर्ण देश सैनिकांचं कौतुक करत असून आम्ही त्यांच्या मागे राहणार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। मनसेचा उल्लेख न करता शेलारांनी टोला लगावलाय, तर काँग्रेसनं मात्र अमित ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर स्वागत केलंय। ज्यावेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच। सगळ्या जगाने बघितलेलं आहे, सर्व देशांनी बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून। तुम्हाला काही शंका आहे का त्याच्या बाबतीमध्ये? मला वाटतं असे काहीतरी काय प्रसिद्धीसाठी पत्र का लिहितात लोक कळत नाही मला। आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची। सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं, आमच्या सैन्याने काय केलं त्या ठिकाणी जाऊन, आणि तुम्हाला तर त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याचं उत्तरपत्रिका पाहिजे। मला वाटतं हे बालिशपणा चाललेला आहे सगळं। तर बरोबर आहे, हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं, आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत।